आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। नाशिक मुंबई हायवेवरील जुन्या कसारा घाटामध्ये कंटेनर उलटलाय, त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। एका बाजूने जाणाऱ्या वाहनांची रांग साधारण 4 ते 5 किलोमीटरवर पोहोचल्याचं समजतंय। कंटेनर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा वाहनांच्या रांगा या मार्गावर आहेत। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे मोठा परिणाम झालेला आहे। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊन जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या दिशेने लागलेल्या आहेत। किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। किशोर, काय अधिक अपडेट्स? विनोद सर, हे काही वेळापूर्वीचे आपण दृश्य बघू शकतो। तो कसारा घाट, जुना कसारा घाट जो मुंबई नाशिक हायवेला मुख्य जोडणार आहे, परंतु केवळ नाशिक मुंबईला नाही तर संपूर्ण आग्रापर्यंत ही वाहतूक जात असते। परंतु गेल्या काही वेळापासून आपण संध्याकाळी बघू शकतो एक कंटेनर पलटी झाल्या आणि ह्या कंटेनर पलटी झाल्यामुळे ह्या वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। इगतपुरीपर्यंत ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत। तर संपूर्ण घाटात आपल्याला ह्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। प्रवाशांचे मोठे हाल त्या ठिकाणी होत आहेत। परंतु युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे आणि काही वेळातच लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी शक्यता वाहतूक विभागाने देखील कळवलेली आहे। हे कंटेनर उचलण्याचे काम झाल्यानंतरच सुरळीत होईल, परंतु याकरता काही अवधी लागू शकतो। आता त्या ठिकाणी संपूर्ण ही कसारा घाटामध्ये पूर्ण वाहतूक जाम झाल्याचे दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत। विनोद सर, धन्यवाद किशोर दिलेल्या अपडेट्स बद्दल।